सगळ्यांना माझा जय भीम। मी आज बनवणार आहे मसाला फ्राय भेंडी। फ्राय भेंडीला लागणारे साहित्य बघू शकता तुम्ही। थोडंच लागणार आहे। लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि जिरा पावडर। त्यासोबत मी शेंगदाण्याचा ठेचा करणार आहे। त्याला लागणारे साहित्य हिरवी मिरची, लसूण, मीठ, शेंगदाणे आणि कोथिंबीर। हा पाट्या वरवंटावर वाटणार आहे मी माझ्या स्वतःच्या हाताने। हे बघू शकता तुम्ही। मी याला चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे। मी आता हे शेंगदाणे भाजून घेते। हे बघा चांगले भाजता येते। आता काढून घेते मी शेंगदाणे भाजले गेले। आता मिरच्या भाजून घेते मी। मिरच्या पण चांगल्या भाजून घेतल्या मी। आता हे काढून घेते। गॅस बंद करते। वाटून घेते। आधी शेंगदाणे वाटून आणि लसूण आणि मीठ हे वाटून घेते। कोथिंबीर चांगलं खसखस वाटून घेते। आता हे बघा झाला। आता जास्त बारीक नसतं करायचं ठेच्याला, असाच चवीदार लागतो तो। हे बघा झाला ठेचा। तेल टाकून खा। आता हे बघा तवा तापवायला ठेवून घेतला, त्यात तेल टाकते मी। आता आता भेंडी टाकून घेते। हिरवी मिरचीची केली तर काही मुलं बोलतात ती तिखट आहे मम्मी, मी खाणार नाही। मुलांना खूप आवडते ही भेंडी अशी। हे बघा चांगली तळते येते। आता मस्त तळली गेली। आता कुरकुरीत लागते ही भेंडी। आता ही बघा ही काढून घेते। सगळी अशी तळून घेते आता भेंडी। हे बघा सगळीच्या सगळी मी आता ही तळून घेतली भेंडी। शेवटची होती, आता तळली गेली। आता तुम्हाला दाखवते मी पुढे काय करायचं। ही झाली आहे। आता हे सगळे मसाले मी एकत्र करते। चाट मसाला, लाल तिखट, हळद सगळे टाकून घेते मी। करते करून मी कोथिंबीर टाकते। झाली आपली भेंडी मसाला फ्राय। आणि एका साईडला हा ठेचा, भाकरीसोबत खा ठेचा। आता जर ही भेंडी मसाला आणि हा ठेचा आवडला असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा। जेवायला आता